पुणे जिल्ह्यातील नसरापूरच्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला मृत्यूपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे। हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ अशा स्वरूपाचा असल्याचं नमूद करत न्यायाधीशांनी हा ऐतिहासिक निकाल दिला। न्यायालयाने आरोपीच्या अमानुष कृत्यावर तीव्र शब्दात ताशेरे उडलेत। हा आरोपी समाजात राहणं धोक्याचं आहे अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे। निकाल जाहीर होताच न्यायालयात उपस्थित असलेल्या पीडित मुलीच्या आई वडिलांना अश्रू अनावर झाले। त्यांनी न्यायालयाचे आभार मानत न्याय व्यवस्थेवर विश्वास कायम असल्याची भावना व्यक्त केली। 1 मे 2026 रोजी भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। पोलिसांनी वेगाने तपास पूर्ण करत आरोपी विरोधात भक्कम पुरावे सादर केले आणि अवघ्या 2 महिन्याच्या आत या प्रकरणाचा निकाल लागला। त्यामुळे हा खटला राज्यातील सर्वात वेगाने निकाली निघालेल्या प्रकरणापैकी एक ठरला आहे। आरोपीला फाशी देताना कोर्ट काय म्हणालं? हा खटला दुर्मिळातल्या दुर्मिळ खटला आहे। घटना अतिशय क्रूर, निर्गुणपणे चिमुकलीला मारलं। हा प्लॅन करून थंड डोक्याने केलेला गुन्हा आहे। निर्भया प्रकरणातही समाजमन असंच हेलावून गेलं। आरोपीने केलेलं कृत्य मृत्यूदंडाच्या शिक्षेसाठी पात्र। आरोपीचं समाजात असणं अत्यंत वाईट। अपेक्षा होत्या त्या नक्कीच पूर्णत्वास आल्या आहेत, पण अजून समाधान तेव्हाच होईल की जेव्हा या फाशीची अंमलबजावणी होईल, तेव्हा अजून समाधान नक्कीच। त्यांनी उत्तम प्रकारे अगदी अपेक्षेप्रमाणे खूप चांगला सहकार्य केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतोय। सरकारने उलट असं सांगितलं की हे वय खरं लज्जास्पद आहे की ते या वयात तो हे करतोय, त्यामुळे सुधारण्याच्या पलीकडे आहे आणि हे सरकारचा एकदम स्वागतार्ह निर्णय आहे। त्याबद्दल आम्ही नक्कीच समाधानी। इतिहास घडला आहे आणि याचा खूप समाजाला फायदा होईल आणि नक्कीच मी अशी अपेक्षा करतो की आपल्या महिला सुरक्षित आपल्या या निर्णयातून राहतील आणि यातून एक मेसेज जातोय की आपला कायदा अशा गुन्हेगारांना फाशीवर लटकवल्याशिवाय सोडणार नाही। दरम्यान या निकालानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय पाहूया। तर 55व्या दिवशी न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं आणि त्यानंतर 29 जून म्हणजे आज आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा ही न्यायालयाने दिलेली आहे। केवळ 29 दिवसामध्ये 55 साक्षीदार तपासून सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन या ठिकाणी ही फाशीची शिक्षा झाली आहे। रेअरेस्ट मधली रेअरेस्ट केस ही महाराष्ट्रामध्ये घडली होती। या आजच्या निकालामुळे हा बेंचमार्क निकाल आहे। यापुढे अशा प्रकारच्या वृत्तीचे गुन्हेगार, हॅबिच्युअल गुन्हेगार अशा प्रकारचं कृत्य करण्यात धगावणार नाहीत। भविष्यात महिलांना, मुलींना आणि तसेच बालकांना सुद्धा सुरक्षिततेसाठी राज्य सरकार कठोरात कठोर पावलं नक्कीच उचलेल असा मला विश्वास आहे। आम्ही सर्वजण पीडित कुटुंबाच्या दुःखात त्यांच्या पाठीशी नेहमीच आहोत। अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत यासाठी समाज आणि सरकार एकत्रितपणे अशा गोष्टी घडू नयेत म्हणून काहीतरी ठोस करण्याची आज आवश्यकता आहे आणि नक्कीच यासाठी पुढाकार नक्कीच घेतला जाईल। दरम्यान आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पोलीस आणि वकिलांनी काय म्हटलंय पाहूया। घेतला गेला तो बळी फक्त ती जिवंत असतानाच नाही घेतला, तर ती गेल्यानंतर सुद्धा त्या डेड बॉडीवरती, त्या बाळाच्या बॉडीवरती लैंगिक अत्याचार त्या प्रवृत्तीने केले आणि हे खरंच खूप समाजासाठी घातक आहे। हे खूप खूप म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे ही। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की मी स्वतः पोलीस ऑफिसर म्हणून आणि एक आई म्हणून, एक माणूस म्हणून आम्ही सर्वांनी तिला गेल्यानंतर न्याय द्यायचा प्रयत्न केला। पण मी समाजाला एवढंच सांगू इच्छिते की ही जी लहान बाळं आहेत, हे ज्या मुली आहेत, यांचं संरक्षण करणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे। नसरापूर रेप आणि मर्डर केस यामध्ये माननीय
कोर्टाने निकाल दिलेला आहे. यामध्ये प्रत्येक सेक्शन ज्याच्यामध्ये आरोपी विरुद्ध चार्ज प्रूव्ह केले होते त्या 3 मृत्यूदंड आणि इतर सर्व सेक्शनमध्ये मॅक्सिमम पनिशमेंट जे कायद्यानुसार आहे ते आरोपीला देण्यात आलेली आहे. आरोपीचं जेव्हा वय 38 वर्ष होतं त्यांनी त्यावेळेस 65 वर्षाच्या महिलेवर अत्याचार केले होते आणि आता आरोपीचं वय 65 वर्ष असताना त्यांनी 3 वर्षाच्या ह्या मुलीवर अत्याचार केलेले आहेत. मृतदेहावर देखील या आरोपीने अत्याचार केलेले आहेत आणि ही अतिशय पराकाष्ठा झालेली आहे. यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. मेहरबान कोर्टाने आज या 12च्या 12 केस लॉचा जिस्ट हा वाचून दाखवला. या जिस्टमध्ये जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स ह्या केसला कशा लागू होतात याबद्दल सविस्तर भाष्य केलेलं आहे आणि ह्या आरोपीला आज एकूण 3 गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंड ठोठावलेला आहे. भीमराव कांबळे आता फासावर लटकायचं ह्या शब्दात कोर्टाने कन्क्लूड केलेलं आहे. न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. त्यांनी कुठल्याही कोर्टात जाऊ दे, अगदी दयेच्या माफी पण मागू दे राष्ट्रपतींकडे. राष्ट्रपती एक महिला आहे आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की हा फासावर लटकून मेल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत महत्वाचा असा निर्णय माननीय कोर्टाने दिलेला आहे आणि मी त्यांचं मनापासून अभिनंदन करीन. नसरापूरच्या केसमध्ये सगळ्या यंत्रणा आणि सरकार यांचं मी अभिनंदन करेल की ज्या पद्धतीने या केसचा तपास केला गेला आणि आज शेवटी आपण ज्या निकालाची वाट बघत होतो त्या नसरापूरच्या केसमध्ये या विकृत नराधमाला माननीय कोर्टाने फाशीची शिक्षा त्या ठिकाणी सुनावली आहे. मला असं वाटतंय की ही फाशीची शिक्षा ही फक्त एका या गुन्ह्यातल्या आरोपीसाठी नाही तर अशा विकृत मानसिकता असलेल्या या राज्यामध्ये जे हरामखोर लांडगे फिरतायत या सगळ्यांसाठीचा कठोर इशारा आहे.